रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमचा आजचा दिवस सुखी, समाधानी आणि आनंदी जाईल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली. तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले, पण पाणी कुठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव. तेव्हा तेथे एक मोर आला. तो भगवान श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे. चला, मी आपणास दाखवतो. पण मार्गात मी उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामुक होऊ शकते. म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल, त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहोचू शकाल. आपणास माहिती असेल की मयूरपंख हे एक विशेष काळी व एक विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील ही त्याचा मृत्यू होतो. आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते, त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो. त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले आहे. माझे जीवन धन्य झाले. आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही. तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयूरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकले, त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे, जो ऋणानुबंध झाला आहे. हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन. माझ्या कृष्णावतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यामुळे पुढच्या श्रीकृष्णावतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून वचनानुसार मयूराचे ऋण उतरवले. तात्पर्य असे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागत असेल, मग आपण तर मनुष्य आहोत, न जाणू आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहेत. आपण तर अनेक ऋणानुबंधात अडकलेलो आहोत. ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील. अर्थात आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे, कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास काय माहीत. आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते. एक महत्त्वाचे, पूर्वीच्या ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी ज्यांना त्रास दिला गेला, हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रूपात आपापले ऋण वसूल करतात. ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करत असतात. त्यामुळे मी सरळ मार्गी आहे. मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करू नका. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनात वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरुचरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतो. आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगता आले पाहिजे. जय श्रीराम. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.